नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न केले तर तुमचे 5 ते 7 मार्क पक्के. कसे तर आपण पाहत आहात मानसशास्त्र फडके प्रकाशन सिरीज. यातून परीक्षेत हमखास प्रश्न असतात. चला तर सुरू करूया. 301 साधक अभिसंधान. उत्तर: विशिष्ट उद्दिष्टे प्राप्तीच्या हेतूने विशिष्ट क्रिया जाणीवपूर्वक करणे. 301 संवाद आणि परिसर अभ्यास पद्धती यांनी मांडली. उत्तर: पावलो क्रिएरी. 303 यांनी बहुघटक उपपत्ती मांडली. उत्तर: थॉर्नडाईक. 304 गुंतागुंतीच्या परिस्थितीतून लवकर मार्ग काढण्यासाठी कोणती अध्ययन पद्धती उपयुक्त ठरते? उत्तर: मर्मदृष्टी. 305 अध्ययनाच्या अनुभवपुंज सिद्धांताचा पुरस्कार कोणी केला? उत्तर: हर्बर्ट. 306 वाचन केल्यास विषयाचे आकलन घडून येते. उत्तर: अर्थपूर्ण. 307 भाषा शिक्षणाची सुरुवात प्रथमतः कुठे होते? उत्तर: कौटुंबिक वातावरणात. 308 राहुल सायकल चालवायला शिकतो हे कोणत्या अध्ययनाचे उदाहरण आहे? उत्तर: प्रयत्न प्रमाद. 309 शिक्षण ही त्रिध्रुवी प्रक्रिया असल्याचे यांनी म्हटले. उत्तर: जॉन ड्यूई. 310 तीव्र तार्किकता वयाच्या कालावधीत विकसित होते. उत्तर: 13 ते 19. 311 क्रमान्वित अध्ययन पद्धती ही अध्ययनाला वाव देणारी पद्धती आहे. उत्तर: व्यक्तिगत. 312 कोणत्या अवस्थेत बालक भित्रे, हळवे व चिंताग्रस्त असते? उत्तर: कुमारावस्था. 313 बुद्धिमत्तेची बहुआयामी उपपत्ती यांनी मांडली. उत्तर: गार्डनर. 314 व्यक्तिवर्तनासाठी ची गरज असते. उत्तर: प्रेरणांची. 315 कन्नड भाषिक विद्यार्थ्याला मराठी भाषा शिकताना खूप अडचणी येतात हे संक्रमणाचं उदाहरण आहे. उत्तर: ऋण संक्रमण. 316 हॉवर्ड गार्डनरची बुद्धिमत्ता उपपत्ती कोणत्या शास्त्राशी निगडीत आहे? उत्तर: चेताविज्ञान. 317 भूतकाळातील सुखद अनुभूतींना उजाळा देणे म्हणजे? होय. उत्तर: परागमन. 318 अध्ययनाची माहिती प्रक्रिया करण उपपत्ती कोणी मांडली? उत्तर: डोनाल्ड नॉर्मन. 319 साधक अभिसंधान ही यांची पत्ती आहे? उत्तर: स्किनर. 320 ग्रंथी शरीरातील हाडांच्या विकासाला कारणीभूत असते? उत्तर: मस्तिष्क ग्रंथी. 321 पियाजेच्या प्रतिनियोजन प्रक्रियेत कोणत्या दोन परस्पर पूरक प्रक्रिया घडून येतात? उत्तर: सात्मीकरण व समावेशन. 322 स्वप्रयत्नाने केलेले अध्ययन म्हणजे? होय. उत्तर: स्वयं अध्ययन. 323 संघर्ष व स्पर्धा या व्यक्तिमत्वाच्या विकासाला सहाय्य करतात. उत्तर: सामाजिक. 324 बालमानसशास्त्रानुसार विकासाची कोणती अवस्था सर्वात जास्त गुंतागुंतीचे आहे? उत्तर: कुमारावस्था. 325 यांच्या मते बालक त्याच्या आकलनाद्वारे नवीन कृती करते. उत्तर: जीन पियाजे. 326 सुप्तावस्थेत असलेल्या दैवी पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण ही शिक्षणाची व्याख्या कोणी केली? उत्तर: स्वामी विवेकानंद. 327 वारंवार पुनरावृत्तीतून आपोआप घडणारे वर्तन म्हणजे? होय. उत्तर: सवय. 328 अमूर्त व तर्कशुद्ध विचार अवस्थेत चांगल्या प्रकारे जमतो. उत्तर कुमारावस्था. 329 कोणत्या अवस्थेत पौगंडावस्थेचा कालावधी येतो? उत्तर: कुमारावस्था. 330 थॉर्नडाईक अध्ययनाची उपपत्ती मांडली. उत्तर: प्रयत्न प्रमाद. 331 अस्तित्वविषयक बुद्धिमत्ता विशेषतः यांच्यात अधिक असते. उत्तर: तत्वज्ञ. 332 वरिष्ठांवरील राग कनिष्ठांवर काढण्यास म्हणतात. उत्तर: विस्थापन. 333 अवधान म्हणजे जाणीवेचे विकेंद्रीकरण होय ही व्याख्या कोणी केली? उत्तर: टिचनेर. 334 अध्ययनविषयक नियम यांनी मांडले. उत्तर: थॉर्नडाईक. 335 पदनिश्चयन श्रेणीचे प्रकार कोणते आहेत? उत्तर: संख्यात्मक श्रेणी, आरेखित श्रेणी, कोटी श्रेणी. 336 परस्पर विनिमयाशी निगडीत असलेल्या व्यक्तींच्या सर्व प्रकारच्या वर्तनाला म्हणतात. उत्तर: भाषा. 337 अपंगाच्या हक्काचा जाहीरनामा कोणत्या परिषदेत प्रकाशित करण्यात आला? उत्तर: बीजिंग. 338 विद्यार्थ्यांचा विकास म्हणजे शिक्षण होय. उत्तर:
सर्वांगीण 339 उद्दिष्टे प्राप्त झाल्यानंतर प्रेरणेचे होते. उत्तर शमन 340 मर्यादित अभिरुची हा बालकांचा गुण नसतो. उत्तर सर्जनात्मक 341 अमूर्त चिंतन क्षमता बालकात अधिक असते. उत्तर प्रतिभाशाली 342 शिक्षण हे जीवन जगण्याची प्रक्रिया आहे, भविष्यकालीन जीवनाची तयारी नव्हे, असे मत कोणी मांडले? उत्तर जॉन ड्यूई 343 मुले व मुलीमधील गट करून राहण्याची वृत्ती या काळात अधिक असते. उत्तर बाल्यावस्था 344 उद्दिष्ट प्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या कृतीला वर्तन म्हणतात. उत्तर साधक 345 बंडखोर वृत्ती व आक्रमकता अवस्थेत दिसते. उत्तर कुमारावस्था 346 कोणत्या अवस्थेत बालक लहरी बनते? उत्तर पौगंडावस्था 347 माहितीचे चित्रसंयोजन अवकाश क्षमतेद्वारे समस्या सोडविणे हे मेंदूच्या भागाशी संबंधित असते. उत्तर उजव्या 348 व्यक्तीचे व्यक्तिमत्व असावे. उत्तर सुसंघटित 349 पॅव्लोवने अध्ययनाची उपपत्ती मांडली. उत्तर अभिजात अभिसंधान 350 तर्क अनुमान या मानसिक क्रियासाठी कोणती बुद्धिमत्ता उपयुक्त ठरते? उत्तर अमूर्त बुद्धिमत्ता 351 साधक अभिसंधान ही वादी उपपत्ती आहे. उत्तर साहचर्य 352 नैसर्गिक चेतकाला दिलेला प्रतिसाद अनैसर्गिक चेतकाला देणे यास म्हणतात. उत्तर अभिजात अभिसंधान 353 अभिजात अभिसंधान हे वादी उपपत्ती आहे. उत्तर साहचर्यवादी 354 जेरोम ब्रुनर यांनी कोणती अध्ययन विषयक उपपत्तीची मांडणी केली? उत्तर ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती 355 ब्रुनरच्या उपपत्तीवर कोणत्या मानसशास्त्राच्या विचाराचा प्रभाव आहे? उत्तर पियाजे 356 परिस्थितीला सामोरे जाण्याची भीती वाटत असल्यास आजारी आहे असे सांगून टाळणे यास म्हणतात. उत्तर दांभिक आजार 357 व्यक्तीच्या जागृत अवस्थेतील मनोव्यापार म्हणजे होय. उत्तर अवधान 358 अध्ययन व या परस्परावलंबी प्रक्रिया आहेत. उत्तर अध्यापन 359 व्यक्तिमत्वाची मानवतावादी उपपत्ती कोणी मांडली? उत्तर रोजर्स मास्लो व केली 360 प्रतिगामी निरोधन. उत्तर नवीन अनुभव घेत असताना पूर्वीचे अनुभव पुसट होऊन ते विसरले जातात, यास प्रतिगामी निरोधन म्हणतात. 361 भाषिक विकासामुळे बालकाचा कोणता विकास होतो? उत्तर सामाजिक मानसिक भावनिक 362 शिक्षक व यांच्यात सतत आंतरक्रिया घडत असते. उत्तर विद्यार्थी 363 संप्रेषणातील पहिली पायरी आहे. उत्तर संदेश 364 बालकाला पुरस्कार देणे ही कोणत्या स्वरूपाची प्रेरणा आहे? उत्तर बाह्य 365 झेडपीडी ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? उत्तर वेगोटस्की 366 यांच्या मते स्वातंत्र्याचा अभाव असणाऱ्या शाळा म्हणजे निव्वळ कारखाने आहेत. उत्तर रवींद्रनाथ टागोर 367 हुकुमशाही व्यक्तिमत्व असणारे पालक संप्रेषणाचा वापर करतात. उत्तर एकमार्गी 368 वाढ व दृढीकरणाच्या काळास म्हणतात. उत्तर बाल्यावस्था 369 मर्मदृष्टीने अध्ययन करण्याची क्षमता बालकाला खऱ्या अर्थाने कोणत्या अवस्थेत प्राप्त होते? उत्तर कुमारावस्था 370 भाषा तर्क व क्रमवार विश्लेषणाशी मेंदूचा भाग संबंधित असतो. उत्तर डावा 371 या मानसशास्त्रज्ञाने 12 मूळ गुणपुंज निश्चित केले. उत्तर कॅटेल 372 बाह्य परिस्थिती व व्यक्ती यांच्यामध्ये होणारी प्रतिक्रिया म्हणजे होय. उत्तर आंतरक्रिया 373 बीने व सायमन यांनी बुद्धिमत्ता चाचणीची निर्मिती कोणासाठी केली? उत्तर मतिमंदांसाठी 374 वाईट मूल्यांवर श्रद्धा ठेवणे यास म्हणतात. उत्तर विकृत श्रद्धा 375 घटना व्यक्ती व प्रसंग यासंबंधीचे अनुभव विसरून जाण्यास म्हणतात. उत्तर विस्मरण 376
या अध्यापन पद्धतीचा माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर जास्त उपयोग केला जातो. उत्तर व्याख्यान 377 आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये असणाऱ्या अनेक उद्दीपकांतून एकाची निवड करणे म्हणजे. होय. उत्तर अवधान 378 व्यक्तिमत्व हे सत्तालालसा किंवा वर्चस्व गाजवणे यामुळे प्रेरित असते असे कोणी म्हटले. उत्तर आयसेंक 379 यांच्या मते अचूक स्मरणासाठी वारंवार पुनराध्ययन करावे. उत्तर एबिंगहॉस 380 पद्धती हा व्याख्यानाचा एक भाग आहे. उत्तर कथन 381 आवाजाच्या माध्यमातून आशय व्यक्त करणे म्हणजे अभाषिक संप्रेषण होय. उत्तर श्राव्य 382 बालकाच्या बौद्धिक विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणत्या वातावरणाचा पडतो. उत्तर कुटुंब 383 यांच्या मते शाळा ही सामाजिक संस्था आहे. उत्तर जॉन ड्यूई 384 कोणत्या अवस्थेत बालक भावनांचे दमन अधिक प्रमाणात करते. उत्तर कुमारावस्था 385 समूह संपर्क साधने ही शिक्षण संस्थांची साधने आहेत. उत्तर अनौपचारिक 386 अवस्था म्हणजे पुनर्जन अवस्था होय. उत्तर कुमारावस्था 387 बुद्धिमत्तेचा स्फटिकमय सिद्धांत यांनी मांडला. उत्तर स्टेनबर्ग 388 अंतर्मुखी व बहिर्मुखी हे दोन गट यांनी सुचवले. उत्तर कार्ल युंग 389 हा शिक्षक विद्यार्थ्यांना जोडणारा दुवा आहे. उत्तर पाठ्यपुस्तक 390 प्रतिमान म्हणजे एक प्रकारचे नियोजन आहे. उत्तर अध्यापन 391 अमूर्त चिंतनाच्या क्षमतेस बुद्धिमत्ता असे कोणी संबोधले. उत्तर बिने 392 अपयशी झाल्यास स्वतःला कठोर शिक्षा देणे यास म्हणतात. उत्तर आत्मताडन 393 इच्छा असो किंवा नसो एखाद्या गोष्टीकडे लक्ष जाणे म्हणजे. होय. उत्तर अनैच्छिक अवधान 394 डाल्टन योजना प्रकल्प पद्धती ही आंतरक्रिया आकृतिबंधाची उदाहरणे आहेत. उत्तर विद्यार्थी प्रधान 395 व्यक्तिमत्वाच्या अबोध मनाचा शोध घेण्यासाठी फ्रॉइड यांनी कोणत्या पद्धतीचा वापर केला. उत्तर मुक्त साहचर्य 396 वाचलेली किंवा पाहिलेले वस्तू घटना व्यक्ती ओळखणे म्हणजे. होय. उत्तर प्रत्याभिज्ञान 397 या मानसशास्त्रज्ञाने स्टॅनफोर्ड विद्यापीठात 36 वर्षे प्रतिभाशाली बालकावर संशोधन केले. उत्तर टर्मन 398 स्वरज्ञान पद्धती कौशल्य विकसित करते. उत्तर वाचन 399 विद्यार्थ्यांमधील सुप्त क्षमतांच्या विकासासाठी कोणत्या शिक्षणाची गरज असते. उत्तर बालकेंद्रित शिक्षण 400 विकास सातत्यपूर्ण पण संथ गतीने होणारी प्रक्रिया आहे असे मत कोणी मांडले. उत्तर BF स्किनर. तर मित्रांनो, हा होता भाग 4. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.